नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच रम्याने जे काही कांड केलेलं आहे, रम्यामुळं पार्थने जो निर्णय घेतलेला असतो, ते जे ड्रॉइंग आहे ते काढलेलं असतं आणि त्यामधला जो डायमंडचा नेकलेस जो दाखवलेला आहे तो त्याने रेड कलरने डिझाईन केलेला असतो. त्यामुळं काव्या मात्र दुखावली गेलेली आहे. पण हे सत्य जेव्हा समोर येणार आहे आणि त्याचबरोबर रम्या ही पारच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहे, तेव्हा मात्र काव्याने आता तलवार उपसलेली आहे आणि त्या क्षणी रम्याची वाट लावलेली आहे. तर रम्याची बाजू घेणाऱ्या वसूला सुद्धा इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं. ते म्हणजेच वसूला सुद्धा चांगलंच सुनावलेलं आहे विक्रांतने. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि फायनली काव्य आणि पार्थ यांचा जो व्हॅलेंटाईन डे आहे, त्याचबरोबर जीवानंदिनीचा जो व्हॅलेंटाईन डे आहे तो दणक्यात सेलिब्रेट होणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काव्य काही केल्या दरवाजा उघडत नसते. शेवटी दरवाजा उघडते आणि पार्थला म्हणत असते की व्हॅलेंटाईन डे गेला खड्ड्यात, कारण तुम्ही अख्ख्या गावाला सांगितलेलं आहे की आपण डिनर डेटला जाणार आहोत, पण तुम्हाला माझ्याबद्दल काहीही वाटलेलं नाही. असं म्हणत काव्या चिडलेली असते. ती म्हणत असते की बाद झालं, आता मला एक अक्षरही तुमच्याकडनं ऐकून घ्यायचं नाही, असं काव्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि पारच्या तोंडावरती दरवाजा लावते. इकडे मात्र आता धनंजय आलेला असतो. धनंजयने नंदिनीचा हात पकडलाय. जीवा जे म्हणत असतो ते खरंच होत असतं, कारण जीवा प्रत्येक वेळेस ऐकवत असतो की नंदिनी तू प्रत्येक वेळेस विचार कर, कारण तुझे बाबा येतात, गोंधळ घालतात आणि ते निघून जातात आणि तू त्यांच्याबरोबर जात असते. हे नेहमीच झालेलं आहे. आणि जीवा ही नंदिनीला बोललेला असतो, परंतु नंदिनीने आता बाबा तिला ओढत घेऊन चाललेला असतो, म्हणजे धनंजय तिला ओढत घेऊन चाललेला असतो. तेव्हा नंदिनीने धनंजयचा हात झिडकारलेला आहे आणि त्याला सांगितलेलं आहे की बास, कारण मी जीवाशिवाय दुसरं कोणाचाही विचार करू शकत नाही. मी आता तुमची मुलगी जरी असली तरी मी माहेरवाशी नाही. जीवा माझा नवरा आहे, माझे पती आहेत, तर मी त्यांच्याच बाजूने आहे, असं सुद्धा तिने सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र धनंजय म्हणत असतो की बाद झालं, चल नंदिनी, कारण तुझा हात कोणाच्या हातात द्यायचा ते मी ठरवणार आहे. तेव्हा तिथं असलेले सगळेजण ओरडत असतात आणि नंदिनीला जीवाच्या प्रेमासाठी तिथं थांबायला भाग पाडत असतात. नंदिनीने स्पष्टपणे, म्हणजे त्या दिवशी पारच्या समोर जी बडबड नंदिनीनं केलेली होती, धनंजयला ऐकवलेलं होतं, ते सगळं आज नंदिनी पुन्हा धनंजयला बोलत असते आणि म्हणत असते की बाद झालं बाबा, आत्तापर्यंत खूप झालेलं आहे, यापुढं नाही, असं म्हणत आता नंदिनी माघारी आलेले आहे. कारण मी जीवा देशमुख यांची पत्नी आहे, त्यांना सोडून मी कुठंही येणार नाही. कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला काय वाटतं, तुमचा इगो जिंकला पाहिजे? नाही, इथे माझं आणि जीवाचं प्रेम जिंकलेलं आहे, असं नंदिनीने ठणकावून सांगितलेलं आहे. आणि जीवाला येऊन घट्ट अशी मिठी मारलेली आहे आणि जीवाचा व्हॅलेंटाईन डे हा दणक्यात सेलिब्रेट होताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की धनंजयची ही नाटकं जी काय आहेत ती सुरूच असतात. धनंजयला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की माझी मुलगी आहे आणि माझी मुलगी ही माझीच आहे, तिने असं केलं नाही पाहिजे. परंतु नंदिनीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की नाही, मी फक्त आणि फक्त इकडे यासाठीच आलेली आहे. ही गोष्ट सुद्धा तिने ठणकावून सांगितलेली असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता नंदिनी येऊन जीवाला घट्ट मिठी मारते आणि फायनली जीवा आणि नंदिनी या दोघांचंही प्रेम जिंकलेलं असतं. इकडे जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, धनंजय मात्र रागानेच तिथून निघून जातो. तर नंदिनी आता जीवाकडे येते. इकडे पार्थ आणि रम्या म्हणत असते, तुला माहिती आहे ना ती काव्या कशी आहे? त्या काव्याचं ना हे सगळं नेहमीचंच आहे आणि ही काव्या काय आज अशी वागते असं नाही आहे, आपल्याला काय नवीन आहे का हे सगळं, असं म्हणत आता ती बोललेली असते. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो की बाद झालं रम्या, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे आता खरं तर काव्याला राग येतो आणि काव्या डिरेक्टली बाहेर येते आणि म्हणू लागते की काय बोलतेस ग तू, आणि तू प्रत्येक वेळेस माझ्या नवऱ्यासोबत लगट करायला काय येत असतेस, म्हणजे संबंध काय तुझा, चल निघ, असं म्हणत रम्या तिला बोलत असते. ती मात्र रम्याला म्हणत असते की मग नवऱ्याला बाहेर का काढलेला आहेस, तुझा नवरा अजूनही माझा ऐकतो, एवढं लक्षात ठेव. तुला वाटत असेल की तुझ्या पद्धतीने हे सगळं चालू आहे, पण तुझा नवरा माझा ऐकतो. इकडे त्याच वेळी जीवा आणि नंदिनी सुद्धा घरी आलेले असतात. जीवा म्हणत असतो, बस झालं रम्या,
आतापर्यंत खूप वेळा ऐकून घेतलेलं आहे, परंतु पार्थ दादापासून लांब राहायचं एवढं लक्षात ठेव. कारण काहीही झालं तरीही या सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या मात्र वेगळ्या पद्धतीनं झालेल्या आहेत. कारण तुझा याच्यामध्ये काहीही संबंध नाही. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव असं इकडे सांगितलं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे नंदिनी सुद्धा येते आणि नंदिनी म्हणते की बस झालं, आतापर्यंत खूप गोष्टी झालेल्या आहेत, पण यापुढे मात्र जे काय आहे ते ऐकून घेतलं जाणार नाही. पार्थ आणि काव्याच्या मध्ये जर तू येणार असशील तर गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं आता सांगितलं जात असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की रम्या पुन्हा उद्धटपणे बोलत असते तेव्हा मात्र काव्या म्हणते की बस झालं, देशमुखांपासून लांब व्हायचं असं म्हणत काव्याने खानदिशी रम्याच्या कानाखाली वाजवलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं की आतापर्यंत खूप वेळा ऐकून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र आता ते दोघंही बोलत असतात आणि रम्याला तिची लायकी कळलेली असते. तेव्हा काव्या पारचा हात हातात घेते आणि त्याचबरोबर काव्या पार्थला घेऊन रूममध्ये जाते. पार्थ मात्र पाहतच राहतो. पार्थ म्हणतो काय झालं यांना, म्हणजे ह्या अचानकच असं म्हणत पार्थ तिच्याकडे पाहत राहतो. तेव्हा नंदिनी आणि जीवा सुद्धा पाहत असतात. त्यांना तर माहीतच नसतं की इथं काय गोंधळ झालेला आहे ते. आणि मग जीवा आणि नंदिनी म्हणतात की झालं, म्हणजे आपण ठरवलेलं होतं त्याच पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं झालेलं आहे. आता नंदिनी आणि जीवा एकत्र आलेले आहेत, त्यामुळं पार्थ आणि काव्या हे एकत्र येणार असं ठरलेलं असतं. आणि मग मात्र काव्याने स्वतः पार्थला जवळ घेतलेलं असतं आणि पार्थच्या गालावरती तिने किस करायला लागलेली असते. कारण तिला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तिला तिच्या पद्धतीने हव्या होत्या आणि त्यासाठी तिने हे सगळे प्रयत्न चालू केलेले असतात. आणि मग मात्र पार्थ खुश होतो. पार्थ म्हणतो की आत्ता खऱ्या अर्थाने माझा व्हॅलेंटाईन जो आहे तो चांगल्या पद्धतीनं झालेला आहे असं मला वाटत आहे, असं पार्थ बोलायला सुरुवात करतो. इकडे काव्या म्हणत असते की देशमुख, बस झालं, आत्तापर्यंत ना हे सगळंच मी ऐकत होते, पण आता मात्र यापुढं एकही गोष्ट मी ऐकणार नाही असं काव्या इकडे सांगत असते. आणि आता आपल्याला जायचंच आहे, तुम्ही जे हॉटेल बुक केलेलं आहे ना तिथे आपण दोघंही जाणार आहोत असं मात्र काव्याने ठणकावून सांगितलेलं असतं. पार्थ मात्र म्हणत असतो नक्की. तेव्हा काव्या म्हणते की हो, पण पुन्हा असले काही नाटक करणार नाही आहे तेवढं लक्षात ठेवा, कारण तुमचा जीव हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळं असं काही घडू देणार नाही मी असं सुद्धा तिने ठणकावून सांगितलेलं आहे. तेव्हा पार्थ मात्र हात जोडत असतो आणि म्हणत असतो की नाही, असं काहीही होऊ देणार नाही मी असं सुद्धा पार्थने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. इकडे काव्या त्याचबरोबर पार्थ दोघांनी एकमेकांना मिठी मारलेली आहे. काव्या म्हणत असते की आपण जे ठरवलेलं होतं की नंदिनी ताई आणि जीवा जोपर्यंत एकत्र येणार नाहीत तोपर्यंत आपण एकत्र यायचं नाही आणि आपण जे ठरवलेलं आहे त्याच पद्धतीने गोष्टी घडत आहेत. फायनली नंदिनी आणि जीवा दोघंही एकत्र आलेले आहेत, त्यामुळं आपला व्हॅलेंटाईनसुद्धा छान पद्धतीने झाला पाहिजे असं त्या दोघांनाही वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काव्या खुश झालेली असते आणि त्याहीपेक्षा जास्त आनंद झालेला असतो तो म्हणजे पार्थला. कारण पार्थ आणि काव्या यांचा व्हॅलेंटाईन डे मात्र दणक्यात सुरू झालेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.